मग पॉप्सी कसं वाटतंय? बेटर? ए तो ज्यूस नको ग बाई. नाही नाही नाही, ज्यूस घ्यावा लागणार. मी आणलाय ना आता, घ्यावा लागणार ज्यूस. ओके 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 ओके. मच बेटर. हे बघ आत्ताच मी पेन किलर घेतलेली आहे. आय एम ओके. पेन किलर वगैरे नाही चालणार आहे, तुला हॉस्पिटलला जावं लागणारच. जाईन का बाई? माझा एक फ्रेंड आहे, हा. तो डॉक्टरच आहे. मग मी त्याची अपॉइंटमेंट घेऊन ठेवू का आज? एवढी घाई करू नकोस, कळलं Okay. का? मला वेळ झाला ना की जरूर जाईन मी, कळलं का? हे बघ आधीच आपल्याला उशीर झालाय. तू तयार आहेस ना? मग चल 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 लवकर निघूया. चल कमॉन. येस येस, मी तर तयार आहे. पण ते चॅनल वाले सगळे तुझा वेट करतायत. म्हणजे सगळीकडे तुझाच एपिसोड टेलिकास्ट होणार, सगळीकडे फेमस होणार आहेस. आणि हे तर होणारच होतं ना. तू किती हार्डवर्कने हा सगळा बिझनेस सेटअप केलायस. अँड ट्रू ट्रस्ट मी पापा, मतलब यू आर अ ट्रू इन्स्पिरेशन सगळ्यांसाठी. सो हॅपी. ए बेटा पप्पाचं एवढं कौतुक करू नकोस ग. यू डिझर्व. काय तुझ्या का वेगळं एवढं केलंय? हा हे बघ तू माझी मुलगी आर्किटेक्ट. बघ तुम्ही एवढे असे भरभक्कम असताना मला कशाची काळजी? आणि माझा जावई मोहित वही आहे की मदतीला? हा ते सगळं करेक्ट आहे. पण पप्पा मम्माचा फोन नाही लागत. कुठे आहे मम्मा? अरे बाप रे, कुठे गेली? हा ते ते तिथं ते सोशल वर्क करायला गेली असेल. ते काय ते हा साईबाबाच्या देवळात असेल. चला फोन लो फोन लो. कमा येस येस, कॉल करते मी तुला आता लगेच. ओम साईराम. ओम साईराम. कैसे हो चाचा? ओम साईराम. कैसे हो चाचा? सब ठीक? काय रे, कसा आहेस? ओम साईराम. दारू वगैरे पिऊ नको हा? अरे सुनीता, कशी आहेस? आणि तुझी छोटी गुड्डी कशी आहे? बरी. शाळेत जाते ना? हो. पुस्तकं लागली तर सांग हं. कुठलीही मदत लागली तरी सांग. हो. ओम साईराम. ओम साईराम ताई. थांब थांब थांब. आणि हे तुझ्या छोट्या गुड्डीसाठी. साईंचं नाव घेत राहा, सगळं चांगलं होईल. ओम साईराम ताई. बहुत ठंडी लग रही है, ले लेना ये. ओम साईराम. ओम साईराम. घर में सब कुशल? ये आपके दुआ है. वो तो साई की दुआ है. साई. ताई किती काळजी करता वा आपण मजुरांची. अहो, तुम्ही आहात म्हणून तर सगळं आहे. एवढं उन्हातानाचं थंडी वाऱ्याचं एवढं आमच्यासाठी काम करता, एवढं करायलाच पाहिजे. बोला साईनाथ महाराज की. ओम साईराम. ओम साईराम. गोविंद, कसा आहेस? ताई तुमची आणि साईंची कृपा. आणि तुझी बायको ती अनिता, ती दिसत नाहीये कुठे? बरी आहे ना ती? जास्तीचं काम आहे ना, वरती काम करते. तुम्ही आलात माहित झालं असत तारा तारा आली असती इथं. मी भेटते तिला जाऊन. आणि ही तिला दे. ओम साईराम. ओम साईराम. गोविंदादा तिथे तुमची बायको पडली. अरे मोहित, झाली का सगळी तयारी? हो बाबा, गाडी पण काढली पार्किंग मधून. मम्मा नाही रिसीव्ह करत आहे कॉल. काय प्रकार आहे? इतकी केअरलेस? हो बाबा, पण आई येतील ना तिकडे परस्पर, आपण तसं सांगू त्यांना. मोमो, सांगण्यासाठी तुम्ही कॉल तर रिसीव्ह केला पाहिजे ना. लेट इट बी. कम ऑन, हरी अप. आपल्याला आधीच उशीर होतोय. चला 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 चला. आदिता. अरे कसं झालं? लक्ष नव्हतं का? कशी पडली ती? काही मला काहीच माहित नाही. मी इथे लाद्यांचं काम करत होतो, तेवढ्यात त्या वरतून खाली पडल्या. गोविंद गोविंद, हे बघ ही आता रडण्याची वेळ नाहीये. साई आहेत आपल्या बरोबर, तू काळजी करू नको. तू तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. मी ड्रायव्हरला सांगते माझी गाडी घेऊन जा. मी रिक्षाने येते. जा 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 लवकर.
मदत करा साई. या 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 झाली घराची आठवण? हं? अरे मी येणारच होते. कळलं मला सगळं. तू विसरला असशील, पण काल माझ्या आयुष्यात एक फार महत्वाची गोष्ट होती. मी येणारच होते, पण काल ना एवढा मोठा अपघात झाला. अरे इतकं लागलं होतं त्या बाईला बिचारीला. नशीब म्हणूनच वाचली ती, माहितीये. मला माहितीये, पण कालच्या त्या महत्वाच्या क्षणी तू माझ्या बरोबर नव्हतीस. त्या फडतूस मजुराबरोबर होतीस तू. आदित्य, अरे जीव गेला असता तिचा तर. अगं त्यांना पाठवायचं ना हॉस्पिटलमध्ये. पैसे दिले असते आपण ट्रीटमेंटचे. पण तू तिथे गेलीस रात्रभर तिथे थांबलीस त्या फडतूस मजुरासाठी. अगं तू मालकाची बायको आहेस. कसं काय वाटतं हे? हं? अरे पण माणुसकी म्हणून काही असतं ना रे. एक सक्सेसफुल बिझनेसमन म्हणून एका प्राईम चॅनलनी माझी मुलाखत घेतली. माझ्या आयुष्यातला एक फार महत्वाचा प्रसंग होता, आणि अशा प्रसंगाच्या वेळी तू माझी बायको माझ्या बरोबर असावी एवढी एक क्षुल्लक माझी इच्छा होती. माझं काही चुकलं का माफक इच्छा होती माझी. अरे पण अगं, अनेकदा मी तुला म्हणलंय, सांगितलंय की माझ्या बरोबर सोशल गॅदरिंगला, गेट टुगेदरला येत जा म्हणून, सोशल पार्टीजला. पण नाही, लोक मला सारखे विचारतात, माहितीये तुमची बायको कुठे गेली असेल ते म्हणून. किती ऑड वाटतं अगं ते. अरे पण सॉरी बाबा, मी मध्ये बोलतोय, पण आईंनी जे केलंय ते मला पटतंय. म्हणजे त्यांचं हॉस्पिटलला जाणं काही चुकीचं नव्हतं. मोमो प्लीज, पॉप्सी बरोबर बोलतायत. पैसे द्यायचे आणि विषय संपवायचा यार. आपण आपलं कर्तव्य केलं ना. आणि तसं पण पॉप्सीचा इव्हेंट वॉज मोर इम्पॉर्टंट. ओके बेटा, मान्य आहे तो इव्हेंट महत्वाचा होता, आणि आदित्य मला तुझा अभिमान पण आहे. पण अगं, क्षमा तू सोशल वर्क कर ना. कोण नाही म्हणताय? अगं त्यासाठी आपण 2 लोक अपॉइंट करू तिथे. अरे माणसं ठेवून कोणी सोशल वर्क करतं का? आणि मला मनापासून आवडतं सोशल वर्क करायला, माहिती आहे ना तुला. हे बघ, मला हे अजिबात आवडत नाही. तू त्या गरीब लोकांबरोबर राहतेस, हे अशा जुन्याट साड्या नेसतेस, हे मला अजिबात आवडत नाही. अगं लोकांना वाटायला हवं ना की तू माझी बायको आहेस म्हणून. आता साड्यांवरून ठरणार आहे का? काहीतरीच तुझं. तुझ्या डोक्यात काय चाललेलं असतं ना ते साईबाबांनाच माहिती. आणि हे बघ, मी शिक्षकाची मुलगी आहे. लहानपणापासून शून्यातून जग उभं राहिलेलं मी पाहिलेलं आहे. आणि मला हे ऐते मिळालं नाहीये. हे सगळं मी निर्माण केलंय, हे विश्व. सगळं मान्य, मी कुठे नाही म्हणतेय. त्याबद्दल तुझ्याबद्दल अभिमान आहेच मला. आणि मी सोशल वर्क करते ह्याचाही तुला अभिमान वाटायला पाहिजे. आणि अभिमान आणि अहंकार ह्याच्यामध्ये फरक असतो रे. हे बघ, तुझ्यासारखे शब्दांचे खेळ मला जमत नाहीत. पण एक लक्षात ठेव, तू जे काय वागलेस ना ते मला अजिबात आवडलेलं नाही. कळलं? लक्षात ठेव. आदित्य, आदित्य, वाह, गरमागरम पोहे. हो, काय मस्त खमंग वास सुटला त्या पोह्यांना. मला ना राहावतच नाही. म्हणजे जिभेला पाणी सुटलंय माझ्या. ते काय ते पिझ्झा बर्गर वगैरे ऑर्डर करतात ना काही लोक, त्याला तुमच्या हातच्या पोह्यांची सर नाही. मस्का मारायची गरज नाही, वाढणारे पोहे. अहो पण पोह्यांना मस्का लागतोच कुठे. बॅड जोक. आय नो. ते बाजूला. हो. तुला हा, तुम्हाला मला नको. का? पॉप्सी, पण तुला तर मम्माने केलेले पोहे आवडतात ना. हो, पण आज खावेसं नाही वाटत. आदित्य, बरेच दिवस बघते मी, तू जेवतही नाही आहेस हल्ली नीट. हो, आणि काल पण त्यांना त्रास होत होता.
हो, काही बोलला नाहीस मला. काही होतंय का तुला? अहो बाबा, आपण डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्यायची आहे का? परी, तू पण काहीतरी म्हणत होतीस ना? हो, मी ऍक्च्युली ना बघ, काळजी करण्यासारखं काहीही नाहीये, कळलं का? नाही खावंसं वाटत. मी आलेच. हे अगं परी, पोळी घे ना आणखीन. का डाएटवर आहेस तू? पॉप्सी, मी आणि डाएट विसरलास की काय? मी आर्किटेक्ट आहे, रोज साईटवर जावं लागतं. डाएट वाईट केलं ना, माझं झालं कल्याण. ओम श्री साईनाथाय नमः. हे घ्या. हा, हे असलं काय मला आवडत नाही. माहितीये ना तुला, आवडीसाठी लावतच नाहीये, ह्याचा उपयोग होईल. ते लावल्याने माझी भूक वाढणार आहे का? तुला माहितीये, असल्या गोष्टी मला आवडत नाही. मी कधीच असलं उदी वगैरे लावून घेणार नाही. आणि मी प्रयत्न कधीच सोडणार नाही. हट्टी आहेस. हट्टीपणा नाही रे, विश्वास आहे. ही उदी मला आधार देते, ताकद देते. आणि ही जवळ असली ना की मला वाटतं माझे साई माझ्या जवळ आहेत. तर हाच तर फरक आहे आपल्यात. माझी ताकद म्हणजे माझी बुद्धी आणि माझे कष्ट आहेत. तेव्हा हे असलं मी काही करून घेत नाही, कळलं ना? मम्मा, तू मोमोला लाव. काय ना, मोमो हॅपीली लावून घे तुझ्याकडे. हो, आनंदाने. आई, चला बसा नाश्त्याला. हो. आई, आदित्य, काय होत आहे? काही नाही ग. चल, तुला सोडतो आणि मी ऑफिसला जातो. आदित्य, पोटात कळ येते का? दुखताय का पोटात? काल काहीतरी आरबट तरबट खाल्लं असेल. आई, किरकोळ आहे. आदित्य, तब्येतीकडे किती दुर्लक्ष करतोयस? नाही करत ग, खरंच काही झालेलं नाहीये. हा, चल. हे बघ, काही झालेलं नाही, किरकोळ आहे. तुला सोडतो आणि मी जातो ऑफिसला. नक्की ना? 100%. आदित्य, थँक्स सोडायला आल्याबद्दल. काय आहे श्यामा, अगं मला नेहमीच वेळ असतो तुझ्यासाठी. तुलाच आजकाल माझ्यासाठी वेळ नसतो. अरे असं नाहीये रे. बरं, जाऊ दे, हा वाद नंतर. हा, दादा, गाडी थांबवा. आला तुझा स्टॉप. ए, तुला जायलाच हवं का देवळात? तू पण चल ना माझ्या बरोबर दर्शनाला. क्षमा, तुला माहितीये माझं काय उत्तर असणार आहे ते. हा, अरे पण जा 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 जा. ते साईबाबा तुझी वाट बघत असतील. हा, काय नॉनसेन्स आहे. म्हणे सबका मालिक एक. अरे मी पण मालक आहे का कंपनीचा, आणि अशा अनेक मालक आहेत. माझे साईबाबा या सगळ्याच्या पलीकडे आहेत. हो. तुला येईल एक दिवशी याची प्रचिती. ठीक आहे, नंतर बोलूया आपण या विषयावर. जा जा जा. ते तुझे साईबाबा तुझी वाट बघत असतील. हा, नीट जा गं. हो हो. अरे गोविंद, नमस्कार ताईसाहेब. बाबांच्या दर्शनाला आलो होतो. बरा आहेस ना? आणि तुझी बायको अनिता बरी आहे ना? आता ती बरी आहे. तुमचे आभार कसे मानू कळत नाही. तुमच्यामुळेच ती वाचली. अरे आभार मानायचे तर साई बाबांचे मान. मी तिथं होते म्हणून वाचवलं. त्यांच्या कृपेने ती वाचली. अच्छा, हाच गोविंद काय? त्याच्या बायकोच्या अपघातामुळे माझी क्षमा त्या दिवशी इंटरव्ह्यूला आली नाही. चल रे, चल, एक मीटिंग आहे तेवढी संपू आणि साईडला जाऊ. चला, कमान. साईबाबांचे तर आभार मानायलाच हवे, पण आपण कोण त्यांचे आभार मानणार? हे जे काय ते सगळं त्यांचंच तर आहे. अगदी खरं बोललास बघ. ताईसाहेब, मी 2-3 दिवसात शिर्डीला जाणार आहे. हं, तसं बोललोय बाबांना, आणि तुमच्यासाठी मी प्रार्थना करीन. जा जा, नक्की शिर्डीला जा आणि माझा नमस्कार सांग हं बाबांना. वय ताईसाहेब, येतो मी. कामावर बी जायचं. येतो.
पटापट घ्या, हे गोडी दे व्यवस्थित. हो पटापट घ्या ना, पटापट घ्या करून घ्या. झालं पाहिजे पट घ्या साहेब, या. गुड मॉर्निंग साहेब, गुड मॉर्निंग. मॉर्निंग. या साहेब. साहेब काही थंडा चहा वगैरे काय काय? नको नको नको. हा काय शिंदे, हो काय म्हणतोय कामाचा प्रोग्रेस? सर, वरच्या फ्लोअरचं ना स्लॅबचं काम चालू आहे. हा हा तिसरं आणि दुसऱ्याचं फ्लोरिंगचं काम झालेलं हा. आहे. आणि आताच मी ना वॉल कम्पाऊंडचं काम चालू केलंय. ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. असंच काम चालू ठेवा हा? हो, sir. आणि ते त्या सिमेंटचा प्रॉब्लेम आहे ना, तो सॉर्ट आउट करून टाका. आणि त्या कंपनीला म्हणाव आमच्यासाठी रेट आहे ना तो चालू ठेवायचा. ओके. हो साहेब, मी हसमुख शेठशी बोललोय. हे बघा, त्याला म्हणा आपल्या कंपनी बरोबरचं रिलेशन आहे तसंच मेंटेन करायचं. हो सर, हो ओके. सर. हो हो. तुमचे आभार कसे मानू कळत नाही. तुमच्यामुळेच ती वाचली. अरे आभार मानायचे तर साई बाबांचे मान. मी तिथे होते म्हणून वाचवलं. माने, गोविंद आहे ना? हो सर. पण त्याचं इकडे बोलतो ना. बोलवतो. गोविंद, हे गोविंद, आलो आलो साहेब. सोडते. काय झालं साहेब? साहेबांनी बोलावलंय. नमस्कार साहेब. गोविंद, उद्यापासनं कामावर येऊ नकोस. म्हणजे मी तुला कामावरनं काढलंय. साहेब काय झालं? काय चूक झाली का माझ्याकडनं? साहेब असं नका करू. काय चूक झाली असेल तर माफ करा साहेब. काम नका बंद करू साहेब. हाऊ साहेब, शिंदे साहेब तुम्ही काहीतरी सांगा. अरे पण साहेब या गरीबावर अन्याय नका करू साहेब. हाऊ पोरं घरी आहेत, बायको बी आताच पडली. तिचं औषध पाण्याचं कसं? गोविंद, तू एक वेळ कामात चूक केली असतीस ना तर तुला माफ केलं असतं मी. पण तू अशी चूक केली आहेस ना की माझं सगळं घर इफेक्ट झालं. त्यामुळे कळलं का तुला? हो साहेब असं नका करू साहेब. हाऊ मी गरीब माणूस अरे, आहे. समजून साहेब साहेब काही चूक झाली तर माफ करा साहेब. आलो. साहेब अहो साहेब पोटावर नका मारू साहेब. साहेब असं नका करू. काही चुकलं तर माफ करा साहेब. अहो पोटा पाण्याचं कसं करायचं साहेब? साहेब मी गरीब माणूस आहे साहेब. साहेब पोटावर नका मारू साहेब. गोविंद चल चल गोविंद, चल चल. साहेब बोला म्हटलं संपलं. चल. अरे गोविंद ऐक चल. ओम श्री साईनाथाय नमः. 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 जमलो बुवा. ओम श्री साईनाथाय नमः. ते पूजा झाली असेल तर पाणी वगैरे मिळेल का? आणते. आणि हे काय, तू अजून घरच्याच कपड्यात तयार नाही झालीस? अगं आपल्याला पार्टी जायचं होतं ना, तेवढ्यासाठी तर मी धावत पळत आलो. हा, मला महत्वाचं बोलायचंय. ते आपण पार्टीहून आल्यानंतर बोल. तुम्ही गोविंदला कामावरनं काढून टाकलं? तुला कसं काय एवढं कळलं? ते महत्वाचं नाहीये, पण तू असं का वागलास ना हे महत्वाचं आहे. अरे काय चूक होती त्याची? तू मला जाब विचारतेस? हे बघ, बिझनेस माझा आहे. कोणाला काम द्यायचं कोणाला नाही द्यायचं हे मी ठरवणार. अरे मी जाब नाही विचारत आहे, मी रिक्वेस्ट करते. नको असा वागूस. अरे त्याला कामाची गरज आहे. त्याच्या बायकोचा आताच ऍक्सिडेंट झालाय. त्याच्या चुकीची शिक्षा त्याला मिळालेली आहे. आणि हा विषय आता नकोय. मी पार्टीला चाललोय. आवड चल. मला कुठेही नाही यायचं. कोणाचा तरी राग कोणावर काढू नकोस. अरे प्रश्न तो नाहीच आहे, पण मला ना त्या पार्टीज वगैरे अटेंड करायला नाही आवडत. कंटाळा येतो रे मला तिथे. आय कांट टेक इट दिस. आदित्य मला वाटतं तूही नको जाऊस पार्टीला. व्हॉट? अरे गेले किती दिवस बघते मी, किती आजारी पडलायस तू, किती दमतोयस तू. काय कामाचं प्रेशर आहे अरे तुझ्यावर. तू रिलॅक्स करायला पाहिजेस. पार्टीला तेवढ्यासाठीच जायचं असतं, रिलॅक्स होण्यासाठीच.
अरे पण तिथे गेल्यावर मग वेळी अवेळी जेवण ते कॉन्टिनेंटल चायनीज ड्रिंक्स खरंच त्रास होईल रे तुला. आणि आता आणायचा वेळ मिळालाय ना, कर ना विश्रांती. हे बघ मी जाणार, मला काही होत नाही, तू तुझं बघ. ओके आदित्य ऐक ना रे. हे बघ मी चेंज करून पार्टीला निघतोय. तुला यायचं असेल तर ये, नाहीतर मी निघालो. मी ठेवते बॅग. नको, माझं मी बघेन. हां ओके. आदित्य 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 काय होतंय? आदित्य काय होतंय? आदित्य आदित्य काय होतंय? आदित्य आदित्य ताई साहेब